तर नाशिक पाठोपाठ ठाणे शहरात एक खड्ड्यामुळे महिलेचा बळी गेलाय। ठाणे भिवंडी मार्गावरील राहणाळ गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला। 46 वर्षीय सुनीता पाल आणि त्यांचे पती अक्षयलाल पाल हे दुचाकीवरून घरी जात असताना हा अपघात झालाय, तर एका जवानाचा सुद्धा मृत्यू झालाय। आमच्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे? आज जर एवढ्या लोकांचा मृत्यू होत असेल आणि तरी सुद्धा जर पालकमंत्र्यांना जाग येत नसेल, सरकारला जाग येत नसेल, बांधकाम मंत्र्यांना जाग येत नसेल, तर आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे की तुम्ही फक्त खासदार आणि आमदार बोलण्याच्याच पाठी राहणार आहात? माझी विनंती आहे सर्व प्रशासनाला की ताबडतोब आता गणपती येत आहेत, दहीहंडी सुरू होईल, यातून एखादा बाळ गोपाळ जाऊ नये, एखादा गणेश भक्त जाऊ नये, याची तरी आता काळजी घ्यावी, एवढीच माझी प्रशासनाला आणि राजकीय नेत्यांना विनंती। खूप अत्यंत दुर्दैवी मला वाटतं ही घटना घडली आहे। आज खड्ड्यांचे विषय ठाणे महानगरपालिकेच्या मध्ये होत असताना आज मी पूर्ण आदेश दिले आहेत अधिकाऱ्यांना की पुन्हा एकदा या सर्व रस्त्यांची पाहणी करून घेण्यात यावी, कारण असे या घटना पुन्हा होऊ नयेत याची काळजी ठाणे महानगरपालिका घेत आहे।